आज माऊलींचे पहिले गोल रिंगण होणार आहे। हा सोहळा खूपच सुंदर असतो। काल आपला मुक्काम नातेपुते येथे होता आणि तिथून आज पालखी पुढे माळशिरसला जाणार आहे आणि तिथे मुक्काम असणार आहे। वाटेत लागतंय ते पुरंदरवाडी आणि तिथेच हा गोल रिंगणाचा सोहळा पार पाडला जातो। हा अद्भुत सोहळा अनुभवूया, पण त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही संपूर्ण आळंदी ते पंढरपूर वारी करत आहोत। जर तुम्ही वारीच्या वाटेवर ही आमची सिरीज पाहिली नसेल तर आधीच्या एपिसोड्सही नक्की पहा आणि व्हिडिओत पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये रामकृष्ण हरी असे लिहायला विसरू नका। रामकृष्ण हरी। त्यांचे आणि या राजेश ताई तू ओळख करून देतो, यांची ओळखीची गरज नाही यांना ऍक्च्युली। तर बेसिकली वारीमध्ये जे पण काही इव्हेंट होतात त्याचे सर्वांची रांगोळीचं जे पण काम आहे किंवा जी कला ते सादर करता ह्या ताई आहेत। राजेश्री ताई पालखी मार्गावरचं पहिलं रिच्युअल। स्माइल करायची जे काय लाका लाका हल्लाच ना स्माइल लतिका आता चालू केला रोलिंग। आता आपण सर्व पाहू शकतो की हळूहळू दिंड्या येणं चालू झालंय। सकाळचा इथला क्राऊड आणि आत्ताचा क्राऊड, आणि जसा जसा क्राऊड वाढतोय तशी तशी आतुरताही वाढत चालली की आता माऊलींची पालखी कधी येते आणि कधी रिंगण सोहळा पार पडेल। तर पाहूया, तुम्हाला कंटिन्यू आम्ही अपडेट देत राहतो आता की काही नवीन आम्हाला छान असं दिसलं। ऍक्च्युली आमचा कालचा व्हिडिओ हा लहान होता बिकॉज आम्ही खूप छान अशा इंटरव्ह्यू कव्हर केल्या आहे, पण ह्या इंटरव्ह्यू आहे आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर लतिका मितेश, आणि त्या इंटरव्ह्यू प्रचंड छान आहेत। आपण रिअल इसेन्स जे वारकऱ्यांचा रिअल ज्या भावना आहेत त्या कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला याच्यात। जर तुम्हाला या रील्स पाहायच्या असतील तर नक्की तुम्ही लतिका मितेश या इंस्टाग्राम चॅनलला नक्की फॉलो करा, आणि सेम रील ह्या आपल्या ह्या सेम चॅनलवर शॉर्टवर तुम्हाला पाहता येतील। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, पुण्यापासून ते आतापर्यंतच्या पहिल्या रिंगणापर्यंतचा जो प्रवास होता आमचा, त्याच्याबद्दल मला सांगायला खूप आवडेल की जे जे आम्हाला गावं लागले प्रत्येक गावामध्ये खूप छान अशी हिरवळ होती। प्रत्येक गाव हे पाटस्थ होतं। तर मी जेव्हा ही इथली शेती पाहिली तर मला पाहून खूप आनंद झाला की इथले शेतकरी पारंपरिक पीक न घेता ते वळाले आहे फळबागेकडे। खूप साऱ्यांनी डाळींची शेती लावली आहे, तर बरेच काही ठिकाणी मला पेरू, केळी असे काही पिके दिसली। तर हे बघून खूप छान वाटलं की शेतकरी हा हळूहळू आधुनिक शेतीकडे किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय। तर आपण आत्ताच राजेश्री ताईंना भेटलो आणि आपण पाहू शकतो की ते किती सुंदर अशी रांगोळी काढता येते, आणि याच ठिकाणी पादुका ठेवल्या जातील आणि इथे रिंगणाचा सोहळा पार पडेल। गॉगल काढून घे।